नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव अभयसिंह राजेंद्र घाडगे, राहणार बारामती. मी एक मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आडसाली ऊसाच्या लागणीची तयारी कशी करायची आपण त्याबाबतची माहिती घेतलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण 3.5 फुटाच्या सऱ्या सोडून घेतलेल्या होत्या आणि प्रत्येक एकाड सरीमध्ये आपण तागाची पेरणी करून घेतलेली होती. आपण ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की आपण त्याच्यानंतर 35 दिवसानंतर तागाची परिस्थिती काय होती आणि आपण कशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये अंतर्मशागत केलेली आहे. आता तुम्ही जर हा पहिला व्हिडिओ पाहिला तर माझ्या पाठीमागचा जो व्हिडिओ जर पाहिला तर आता हे व्हिडिओ पाहताना आपल्या लक्षात येईल की आपण जी मधली 3.5 फुटाची जी सरी आहे ज्याच्यामध्ये 2 ओळीमध्ये ताग नाही, परंतु ज्या ओळीमध्ये आपण रोपांची लागण आपण जिथं करणार आहोत त्या मधल्या सरीमध्ये आपण कंपोस्ट खतामध्ये मायक्रोरायझा आणि NPKचे जे जीवाणू आपल्याला मार्केटमध्ये मिळतात त्याचं मिश्रण तयार करून आपण त्या सरीमध्ये आपण ते पेरून घेतलेलं आहे. आणि ह्याच मोकळ्या सरीमध्ये ज्यावेळेस आपण कंपोस्ट खत टाकल्यावरती बैलांच्या 3 फणाचा अवजार आपण ह्याच्यामध्ये चालवून घेतलेला आहे. आणि 3 फणाचा अवजार चालवल्यानंतर अशा प्रकारे ह्याची मेहनत होते ही आपण तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे ह्याच्या पाठीमागं आपल्याला सगळे जे कंपोस्ट खत टाकलेलं आहे ते सर्व मातीआड होते आणि सगळं एकजीव झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आता ह्याच्यानंतर आपण दुसरी प्रॅक्टिस काय केलेली आहे की आपल्याला आता ह्याच्या शेजारच्या सरीमध्ये ज्या सरीमध्ये एकाड एक पद्धतीमध्ये आपण जो ताग केलेला आहे तो ताग आपण लेबरच्या साह्यानं ह्या सरीमध्ये झोपून घेतलेला आहे. आणि लेबरच्या साह्यानं सरीमध्ये झोपून घेतल्यानंतर बैलाच्या अवजारानं आपण त्याच्यावरती आपण अशा प्रकारे माती पाडून घेतलेली आहे. जर व्यवस्थित म्हणजे आपण जर पाहिलं तर संपूर्ण माती ह्या तागावरती पडलेली आपल्याला पाहायला दिसत आहे. अशा प्रकारे हा ताग संपूर्ण मातीआड पण झालेला आहे. आणि ज्या सरीमध्ये आपल्याला रोपांची लागण करायची आहे त्या सरीचा आणि शेजारच्या सरीचा आपल्याला कसल्या प्रकारची अडचण येताना आपल्याला दिसत नाही. तर अशा प्रकारे आपल्या त्या क्षेत्राची आपण आज तयारी करून घेतलेली आहे. आता ज्या सरीमध्ये आपण ताग गाडलेला आहे त्याच्या शेजारच्या सरीमध्ये म्हणजे जी मोकळी सरी आपण सुरुवातीला ठेवली होती त्याच्यामध्ये कंपोस्ट खत टाकून आपण आता येत्या काळामध्ये त्याच्यावरती ड्रिपची लॅटरल हंतरून आपण आडसाली ऊसाची रोपांची लागण आपण त्याच्यामध्ये करणार आहेत. आणि ही जी शेजारची सरी राहिलेली आहे त्या सरीमध्ये आपण आता सध्या ताग गाडून ठेवलेला आहे. आता तो ताग आहे तो 32 ते 33 दिवसाचा ताग आहे. कारण येणारा काळ हा पावसाचा होता त्याच्यामुळं आम्ही घाईमध्ये तो ताग आम्ही मातीआड करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण जमिनीची तयारी केलेली आहे. पहिल्या भागामध्ये आपण कशा प्रकारे 3.5 फुटाच्या सऱ्या सोडायच्या आणि एकाड एक पद्धतीमध्ये ताग गाडायचा हे आपण शेतकऱ्यांना सांगितलेलं होतं. आणि ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण कशा प्रकारे आपल्या केलेल्या तागाची उगवण झालेली आहे आणि कशा प्रकारे ह्याची कापणी करून बैलाच्या अवजारामध्ये आपल्याला ही जमिनीमध्ये मातीआड करता येईल ह्या प्रकारे आपण माहिती दिलेली आहे. दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. तुर्तास धन्यवाद.